रामकृष्ण हरी. जग खूप बदललंय, माणसं बदललीत, पण संतांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की संतांची वाणी म्हणजे फक्त टाळमृदंगाचा गजर, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू या उक्तीप्रमाणे आज आपण अशा विचारांचा सामना करणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला दिशा देतील. तयार रहा. हा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या या अभंगात खरा धर्म कोणता आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग काय हे इतक्या साध्या शब्दांत सांगितले आहे की ते ऐकून तुमचे डोळे उघडतील. ते म्हणतात, जप, तप, कर्मकांडे किंवा बाह्य नियम पाळण्यापेक्षा राम म्हणजे ईश्वर सर्व घटकांत म्हणजेच प्रत्येक माणसात, प्रत्येक जीवात आहे हा भाव मनात ठेवणे हेच खरे धर्म आचरण आहे. आजच्या जगात आपण बाह्य गोष्टींना, आपल्या जातीला, कुळाला आणि संपत्तीला खूप महत्त्व देतो. पण माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही हा सर्व संदेह सोडून देता आणि मनात केवळ ईश्वराचे, प्रेमाचे नाव घेता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने देवत्वाच्या जवळ पोहोचता. माऊलींच्या मते जे लोक भावयुक्त अंतःकरणाने ईश्वराची भक्ती करतात त्यांना जात, कुल किंवा श्रीमंतीच्या कोणत्याही अडथळ्याची गरज उरत नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येक माणसात ईश्वर पाहायला शिकता तेव्हा तुमच्या मनातील द्वेष, मत्सर आणि अहंकार आपोआप नाहीसा होतो. तुम्ही कोणाशीही भेदभाव करणे सोडून देता, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारतात आणि तुम्हाला मनापासून शांती मिळते. आपण अनेकदा आयुष्यात गोंधळलेले असतो, पण माऊली म्हणतात, भाव सोडू नका. जेव्हा तुमचा स्वतःवर आणि ईश्वरावर दृढ विश्वास असतो तेव्हा आयुष्यातील संकटे तुम्हाला डगमगू शकत नाहीत. हा विश्वासच तुम्हाला संकटातही मार्ग दाखवतो. माऊलींनी वैकुंठभूमी घर केले असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की जर तुमचे मन शुद्ध असेल आणि ईश्वरी भाव असेल तर तुम्हाला वेगळ्या स्वर्गाची वाट पाहावी लागत नाही. तुमचे हे आजचे आयुष्यच स्वर्गासारखे आनंदी आणि समाधानी होते. जेव्हा तुम्ही बाह्य आडंबरांपेक्षा मनाच्या शुद्धतेला महत्त्व देता तेव्हा तुम्हाला बाहेरून काहीही मिळवण्याची धडपड करावी लागत नाही, कारण ईश्वर तुमच्या स्वतःच्या हृदयातच वास करू लागतो. तर मित्रांनो, या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा व उदाहरणासह जाणून घेऊया. पहिला चरण, जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म सर्वांगठीन राम भावशुद्ध. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात की आपण देवासाठी म्हणून जे जप, तप, पूजा किंवा कर्मकांडे करतो ती केवळ वरवरची आहेत. खरा धर्म काय? तर आपल्या मनात हा भाव असणे की माझ्यासमोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक जीवामध्ये तोच परमेश्वर वसलेला आहे. आजच्या काळात आपण मंदिरात जाऊन तासनतास बसतो, पण वाटेत भेटणाऱ्या गरिबाला मदत करत नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांशी वाईट वागतो. महाराजांचे म्हणणे आहे की जर तुम्ही लोकांच्या दुःखात देवाचे रूप पाहिले नाही तर तुमची पूजा व्यर्थ आहे. देव काही दगडात नाही, तो तर मानवाच्या सेवेमध्ये आणि प्रामाणिक कर्तव्यात आहे. सामाजिक संदेश व नैतिक धडा. या चरणातून मिळणारा सर्वात मोठा सामाजिक संदेश म्हणजे समता आणि आंतरिक शुद्धता. आपण अनेकदा बाहेरून कर्मकांड करतो पण मनाचा ओलावा हरवतो. समाजाला हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही किती मोठे व्रत वैकल्य करता यापेक्षा समोरच्या माणसातला देव पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. समजा एखादी व्यक्ती दररोज मंदिरात जाऊन तासनतास पूजा करते पण घराबाहेर पडल्यावर आपल्या कामगारांशी किंवा गरिबांशी अत्यंत उद्धटपणे वागते. हे कर्माचे अवडंबर आहे. या उलट एखादा डॉक्टर जो कोणत्याही प्रसिद्धीशिवाय गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतो तो सर्वांगठीन राम हा भाव प्रत्यक्ष जगत असतो. तोच खरा धर्म आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांच्या चुकांवर ओरडून त्यांना कमी लेखण्याऐवजी त्यांना समजून घेऊन मदत करणारा वरिष्ठ अधिकारी हे याच तत्वाचे पालन करतो. जेव्हा आपण इतरांच्या कष्टाचा आदर करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवत्वाची पूजा करत असतो. दुसरा चरण, न सोडी हा भावो टाकीरे संदेहो. रामकृष्ण टाहो नित्य फोडी. भावार्थ विश्लेषण. येथे महाराज सांगतात की एकदा का तुम्ही सगळ्यांत देव आहे हा भाव धरला तर तो कधीही सोडू नका. मनात अनेक संशय येतात की हे बरोबर आहे का, लोक काय म्हणतील, या सगळ्या शंका सोडून द्या. रामकृष्ण टाहो फोडी म्हणजे आर्ततेने देवाला साथ घाला. आजच्या युगात आपण सोयीनुसार देव आठवतो, पण जेव्हा तुम्ही संशयापलीकडे जाऊन पूर्ण विश्वासाने देवाला हाक मारता तेव्हा तो देव तुमच्या आतच प्रगट होतो. ही आर्तता म्हणजे तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि जीवनातील एकनिष्ठता आहे. सामाजिक संदेश व नैतिक धडा. हा चरण आपल्याला निश्चय आणि संयम शिकवतो. समाजात गोंधळ तेव्हाच निर्माण होतो जेव्हा माणसाचा स्वतःवरचा विश्वास उडतो. हा नैतिक धडा आहे की एकदा तुम्ही सत्याचा आणि माणुसकीचा मार्ग स्वीकारला की शंकांना फाटा देऊन त्यात ठाम राहा. वास्तविक जीवनातील उदाहरणे. अनेक तरुण आजच्या काळात स्टार्टअप सुरू करतात पण पहिल्या अपयशामुळे लगेच डगमगतात. जर त्यांचा आपल्या कल्पनेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास असेल तर ते संदेहाच्या भोवऱ्यात न अडकता जिद्दीने मार्ग काढतात. हाच दृढ विश्वास जीवनात यश मिळवून देतो.
कुटुंबात जेव्हा एखादे मोठे संकट येते तेव्हा वडीलधारी व्यक्ती जर संभ्रमात असेल तर पूर्ण घर विस्कळीत होते. पण जर त्या व्यक्तीने सर्व काही ठीक होईल हा भाव सोडून दिलेला नसेल तर ती सकारात्मकता संपूर्ण कुटुंबाला संकटातून बाहेर काढते. तिसरा चरण, जाती वित्त गोत कुलशील मात. भजकान त्वरित भावयुक्त. भावार्थ विश्लेषण. या चरणाचा अर्थ खूप सुंदर आहे. आज जग जाती, धर्म, पैसा आणि कुळावरून विभागलेले आहे, पण महाराज म्हणतात की भक्तीच्या मार्गावर या गोष्टींना काहीच किंमत नाही. देव फक्त भाव पाहतो. तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुम्ही कोणत्या उच्च कुळात जन्माला आलात याने देव प्रसन्न होत नाही, तर तुम्ही किती निरागसपणे आणि शुद्ध प्रेमाने कोणाशी वागता हे महत्त्वाचे आहे. आज आपण कोणाशी मैत्री करताना किंवा मदत करताना त्याचे स्टेटस पाहतो. ज्ञानेश्वरी सांगते की ही भौतिक बंधने तोडून जो निखळ प्रेमाने जगाकडे पाहतो त्याच्यासाठी देव नेहमीच तत्पर असतो. सामाजिक संदेश व नैतिक धडा. हा चरणाचा सामाजिक संदेश अत्यंत क्रांतिकारक आहे. संत ज्ञानेश्वर सांगतात की माणसाची योग्यता त्याच्या जन्मावरून, संपत्तीवरून किंवा घराण्यावरून ठरत नाही. ती ठरते त्याच्या भावावरून आणि वर्तणुकीवरून. समाजात आपण आजही जातीपातीच्या भिंती पाळतो. हा किती मोठा नैतिक दोष आहे हे या चरणातून समजते. वास्तविक जीवनातील उदाहरणे. समाजात अनेकदा आपण पाहतो की खूप श्रीमंत व्यक्तीचे मूल संस्कारहीन असेल तर लोक त्याला मान देत नाहीत. या उलट एखाद्या अगदी सामान्य घरातला मुलगा जर उच्च शिक्षण घेऊन समाजात सन्मानाने वागत असेल तर संपूर्ण समाज त्याला डोक्यावर घेतो. हे सिद्ध करते की शील हे वित्तापेक्षा, पैशापेक्षा मोठे आहे. आंतरजातीय विवाहानंतर ज्यांना समाजात बहिष्कृत केले जाते त्यांना सावरण्यासाठी काही समाजसेवक पुढाकार घेतात. ते कोणतीही जात न पाहता माणुसकीच्या नात्याने मदत करतात. हेच या चरणाचे सर्वात मोठे वास्तव उदाहरण आहे. चौथा चरण, ज्ञानदेवा ध्यानीन रामकृष्णमनी. वैकुंठ भुवनी घर केले. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत ज्ञानेश्वर स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात की ज्याने आपल्या मनात सतत राम आणि कृष्णाचे म्हणजेच त्या ईश्वरी तत्वाचे चिंतन ठेवले त्याच्यासाठी हे जग म्हणजेच वैकुंठ झाले आहे. वैकुंठ म्हणजे कुठे वेगळा स्वर्ग नाही. तुम्ही जेव्हा निस्वार्थी होता, जेव्हा तुम्ही सर्वांत देव पाहता आणि मनातील द्वेष काढून टाकता, तेव्हा तुम्ही जिथे उभे आहात तेच ठिकाण स्वर्ग बनून जाते. सामाजिक संदेश व नैतिक धडा. हा चरणाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे आनंद हा बाहेर नसून तो आपल्या मनात आहे. स्वर्ग कुठे लांब नाही तर तो आपल्या विचारांत आहे. जेव्हा आपण संकुचित वृत्ती सोडून व्यापक विचार करतो तेव्हा आपण पृथ्वीवरच नंदनवन निर्माण करू शकतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एक निवृत्त व्यक्ती जी आपल्या घराच्या बागेत पक्ष्यांना दाणे टाकते आणि आजूबाजूच्या मुलांना मोफत शिकवते, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो स्वर्गसुखासारखा असतो. तिने आपल्या मनातील वैकुंठ शोधले आहे. शेजारी शेजारी राहणारे दोन लोक ज्यांच्यात सुरुवातीला खूप मतभेद होते पण त्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे ठरवले. आता त्यांना आपल्या वस्तीत राहणे स्वर्गापेक्षा कमी वाटत नाही. हे घर वैकुंठ बनवणे म्हणजे दुसरी तिसरी काही नसून आपली वृत्ती निर्मळ करणे होय. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुमचा कुणाशी तरी वाद झाला आहे. समोरची व्यक्ती चुकीची आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. सामान्य प्रतिक्रिया रागाने प्रत्युत्तर देणेही असते. पण सर्वांगठीण राम हा भाव मनात असेल तर तुम्ही क्षणभर थांबून विचार करता की या व्यक्तीची परिस्थिती, कंडिशनिंग अशी असेल की ती असे वागतेय. येथे तुम्ही क्रिया, रिॲक्शन न करता स्पंदन, रिस्पॉन्स देता. जेव्हा तुम्ही द्वेष करण्याऐवजी करुणा ठेवता तेव्हा होणारी मनःशांती म्हणजे वैकुंठ. हाच अनुभव आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या आणि इन्स्टंट युगात हा अभंग तुम्हाला काय सांगतो? आज आपण सोशल मीडियावर इतरांचे आयुष्य पाहून स्वतःची तुलना करतो. ज्ञानदेव म्हणतात, जप तप करू नका असे नाही, पण त्यामागील भाव महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात सबस्क्रायबर किंवा लाईक्सपेक्षा माणूस म्हणून तुम्ही कसे आहात याला महत्त्व द्या. आज कुलशील वित्त म्हणजे तुमचे प्रोफाईल, ब्रँड आणि स्टेटस. समाज तुम्हाला त्यावरून जज करेल, पण स्वतःच्या नजरेत तुम्ही शुद्ध भाव ठेवून जगलात तर तुम्ही कुणाचेही दडपण न घेता स्वतंत्रपणे जगू शकाल. वैकुंठ भुवनी घर केले याचा आजचा अर्थ मेंटल पीस असा आहे. जर तुमच्या मनात रामकृष्ण, सकारात्मक ऊर्जा, सत्य असेल तर बाहेरची कितीही धावपळ असली तरी तुम्ही आतून शांत राहता. त्यालाच आजच्या भाषेत माइंडफुलनेस म्हणतात. टाकी रे संदेहो म्हणजे आपण स्वतःला खूप स्मार्ट समजण्याच्या नादात जगाकडे शंकेने पाहतो. संशय कमी करा, विश्वास वाढवा. स्वतःच्या ध्येयावर, तुमच्या इष्टदेवतेवर पूर्ण विश्वास ठेवून काम करा. तुमच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात पॉवरफुल अल्गोरिदम आहे. जर तुमचा इनपुट भाव शुद्ध असेल तर आउटपुट आयुष्य नक्कीच वैकुंठासारखे आनंदी असेल. यश म्हणजे फक्त करिअर नाही,
तर स्वतःच्या मनात निर्माण केलेली शांती आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यातील कोणत्या अशा प्रसंगाचा विचार करू शकता जिथे या अभंगातील सर्वांगठीण राम या तत्वाचा वापर करून तुम्ही रागावर किंवा तणावावर मात करण्याचा प्रयत्न केला होता किंवा करू शकाल. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला हेच सांगतो की देव शोधण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. तुमच्या दैनंदिन कामात, संवादात आणि विचारात जो शुद्ध भाव आहे तोच तुम्हाला ईश्वराशी जोडतो. उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही दिवसभर जी काही कामे कराल ती करताना एक छोटा बदल करा. प्रत्येक काम सुरू करताना मनात म्हणा, हे काम मी केवळ माझ्यासाठी नाही तर एक शुद्ध भावनेने करत आहे. दिवसभर मनात शंका, संदेह धरण्यापेक्षा सर्व काही ठीक होईल हा विश्वास ठेवा. केवळ एका दिवसासाठी तुमच्यातील हा शुद्ध भाव तपासून पहा. तुम्हाला तुमच्या मानसिक शांततेत नक्कीच बदल जाणवेल. धन्यवाद. मित्रांनो, ज्ञानेश्वरांचा हा अभंग आपल्याला हेच सांगतो की माणुसकी जपली तरच माणूस मोठा होतो. आपल्या वागण्यातून, विचारांतून जर आपण दुसऱ्याला प्रेम आणि सन्मान देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने आपण वैकुंठातच राहत आहोत. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.